भक्तिरंगामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल, परित्राणाय साधूनां, विनाशाय च दुष्कृतां, धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अशा अनेक श्लोकातून किंवा अशा अनेक अभंगांमधून आपल्याला धर्म हा शब्द अनेक वेळा ऐकू येतो. अहो, धर्म हा शब्द अगदी पुराण प्रवचनकार वापरतात, तसे अगदी रस्त्यावरचे भिकारी सुद्धा वापरतात. ते काही दया भीक मागताना अहो धर्म करा हो असंच आपल्याला म्हणतात. तेव्हा काही माणसं असं एक कुतूहलाने विचारतात, का हो अगदी सगळ्यात सोप्या शब्दामध्ये धर्म या शब्दाची व्याख्या सांगा हो. तर धर्माची खरंच अगदी सोपी व्याख्या म्हणजे वागण्याची पद्धत एवढीच असते. प्रत्येक छोट्या छोट्या निर्जीव गोष्टीला त्याचा गुणधर्म असतो. सजीव वस्तूंना त्यांचा स्वभाव धर्म असतो आणि माणसाला थोडा त्याच्यापेक्षा वेगळा म्हणजे कर्तव्य नावाचा धर्म असतो. जरी स्वभावात त्याच्या बसत नसलं तरी एक माणूस म्हणून त्याला बाकी सगळ्या पृथ्वीवरच्या निर्जीव आणि सजीव प्राण्यांपेक्षा एक श्रेष्ठ कर्तव्य असतं. आणि जर त्यांनी ती कर्तव्य पार पाडली नाहीत तर मग विनोद निर्माण होतात. विनोद म्हणजे असे काही लोकांनी अशी काल्पनिक कथा निर्माण केली की स्वर्गामध्ये सगळ्या आत्म्यांच्या अशा रांगा लागलेल्या, कारण त्यांची न्यायनिवाडे झाली होती, पापपुण्यांची न्यायनिवाडे झाले होते आणि त्याप्रमाणे चित्रगुप्ताने ठरवलं होतं यांना आता पुढच्या जन्माला यांना पाठवायचं, या आत्म्याला पुढच्या जन्माला इकडे पाठवायचं, त्याने जी काही पापं केली असतील ती भोगायला तो जन्म त्याला द्यायचा. अशा सगळ्या रांगा लागलेल्या असताना ब्रह्मदेवांच्या लक्षात यायला लागला, अरे बाकी सगळ्या प्राण्यांकडे पटापटा पुढे आत्मे सरकत नाही आहेत, माणसांकडची रांग पटापटा पुढे जाते. आता ही बाकीच्या प्राण्यांकडची जी अशी एक वेटिंग लिस्ट ज्याला म्हणता येईल असे आत्म्यांची यादी उभी आहे, त्यांचं करायचं काय. तेव्हा त्याच्यात गाढवाच्या जन्माला जाणारी जी रांग होती त्यातल्या एका आत्म्याने ब्रह्मदेवांना बोलून घेतलं. ते म्हणले, देवा तुम्हाला एक उपाय सांगू का. काय म्हणले, आता आमच्याकडे जनावरांचे जन्म पटपट मिळत नाहीयेत, माणसांचे भराभरा मिळत आहे, तेव्हा तुम्ही आम्हाला माणसाचा जन्म देऊन टाका ना तात्पुरता. ब्रह्मदेव म्हणले, शहाणे आहात, अरे वा, तुम्हाला माणसाचा जन्म दिला तर माणसासारखे वागाल. तेव्हा गाढव म्हणलं, तुम्ही कशाला काळजी करता, तुम्ही फक्त आम्हाला माणसं करा, आम्ही आमच्यासारखे वागू. तेव्हा त्यातला विनोद असा निर्माण होतो की शेवटी आपण माणूस म्हणून आपल्याकडे विचार केला पाहिजे की मी माणूस धर्माप्रमाणे वागतो का. आणि मग मनुष्य धर्माप्रमाणे वागून खरंच सुख मिळवायचं असेल तर संतांप्रमाणे आपल्या काही विद्वानांच्या सुद्धा श्लोकांचा असा आपण अन्वयार्थ घेऊन जर वागलो तर खरंच आयुष्यामध्ये सुख निर्माण होतं. आणि या सुखाचा शोध अशा रीतीने आपण सातत्याने घेत राहिला पाहिजे. आपल्याकडे 4 पुरुषार्थ मानले गेलेले आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. प्रत्येक जीवानं आपल्याला हे 4ही पुरुषार्थ साध्य करायचे आहेत अशा पद्धतीने वागावं अशी धर्माची अपेक्षा आहे. आणि ही जी अपेक्षा आहे ती पुरातन काळापासून जरी रूढ असली तरी ती काही कोणी फारशी मनावर घेत नाहीत. लोक धर्माचरण करणं ही आपली जबाबदारी आहे असं फारसं काही समजत नाहीत. महर्षी व्यासानी महाभारताच्या शेवटी लिहिलेलं आहे, ऊर्ध्वबाहुर विरोम्यश्च न च कश्चित शृणोति माम धर्मात अर्थश्च कामश्च स किमर्थम न सेव्यते. मी वर बाहू करून ऊर्ध्वबाहू करून ओरडतोय, सांगतो आहे की बाबांनो धर्मानं वागा, धर्मात अर्थश्च कामश्च. तुम्ही धर्माने वागलात की तुम्हाला पैसा मिळेल, तुमच्या इच्छा पूर्ण होतील, तुम्हाला चांगलं जीवन जगता येईल, यासाठी तुम्ही धर्माने वागा. पण माझं कोणी ऐकतच नाही असं व्यास महर्षींनी काही 1000 वर्षापूर्वी सांगितलं. ह्याबद्दलच धर्म, अर्थ, काम ह्याबद्दल, ह्या पुरुषार्थांबद्दल बोलताना आपले जे आर्य चाणक्य म्हणजे अतिशय बुद्धिमान असा माणूस, त्या माणसाने चाणक्य सूत्र जी लिहिलेली आहेत त्यातलं एक महत्त्वाचं सूत्र आहे. महत्त्वाचं सूत्र त्यांचं ते काय आहे ते सांगतात, सुखस्य मूलम धर्म. सुख जर तुम्हाला मिळवायचं असेल तर धर्माने वागलं पाहिजे. इथं धर्माने म्हणजे अमुक हिंदू धर्म, मुसलमान धर्म असा अर्थ नव्हे. आपण जे सध्या सर्व धर्म समभावात धर्म मानतो ते धर्म नव्हेत. धर्म म्हणजे स्वकर्तृत्वाची जाण ठेवणं, स्वकर्तृत्वासाठी जागरूक राहणं, दुसऱ्याला उपद्रव न देता आपलं जीवन व्यतीत करणं,
हा धर्म, या धर्माने माणसाने वागावं असं त्याचा अर्थ आहे. सुखस्य मूलम धर्म, तर त्याला सुख मिळतं. सुख जर हवं असेल तर धर्माचरण करा, धर्माने वागा, असं आर्य चाणक्यांचं सांगणं आहे. धर्माने वागण्यासाठी काय करावं लागतं? सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ. जर तुम्हाला धर्माने वागायचं असेल तर तुमच्याकडे पैसा पाहिजे. जर पैसा नसेल तर वाटेल त्याची चाकरी करावी लागते, कोणाही समोर वाकावं लागतं. ते तसं वाकावं लागू नये अशी जर इच्छा असेल तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबळ पाहिजे. धर्मस्य मूलम अर्थ. जर अर्थ नसेल तर अर्थस्य पुरुषो दासा, असं भीष्मद्रोणांसारख्या नाही म्हणावं लागतं. हे लक्षात घेऊन पैसा, जी नित्य जरुरीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कशा मिळतील ते बघायला पाहिजे. सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्यम. इथं महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला जर पैसा मिळवायचा असेल, संपत्तीमान व्हायचं असेल तर राज्य तुमचं पाहिजे, सत्ता तुमची पाहिजे. सत्ताधीश तुम्ही जर असाल तर पैसा हात जोडून पुढे उभा राहतो. सत्ताधीश नसाल तर सत्ताधीशाची चाकरी करावी लागते आणि त्यात नामुष्कीचं जीवन जगावं लागतं. म्हणून सुखस्य मूलम धर्म, धर्मस्य मूलम अर्थ, अर्थस्य मूलम राज्यम असं सांगितलं. आता या पुढचा जो विचार आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो त्रिकाला बाधित आहे. तो तुम्ही कधीही विसरू शकत नाही, नजरेआड करू शकत नाही. त्याला डावलून तुम्हाला जगात जगताच येणं शक्य नाही. राज्यम मूलम इंद्रिय जया. जर तुम्हाला तुमचं राज्य हवं असेल, तुमची सत्ता हवी असेल तर तुम्ही इंद्रियावर जय मिळवला पाहिजे. तुम्ही मोहाच्या मागे धावता कामा नये. तुम्ही लाभाच्या आशेनं कोणती गोष्ट करता कामा नये. तुम्ही आपलं कार्य काय, आपण कसं वागायचं त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. इंद्रियांचे भोग पुरवण्याच्या बाबतीत जर तुम्ही तत्पर राहिलात, इंद्रियाचे भोग भोगण्यातच जर तुम्ही आयुष्य घालवलं तर सत्ता तुमच्याकडे राहणार नाही, अर्थ तुमच्याकडे राहणार नाही आणि धर्माच्या बाबतीत तर तुम्ही कपाळ करंटेच ठराल. म्हणून राज्यम मूलम इंद्रिय जया हे महत्त्वाचं आहे. ज्या ज्या वेळी समाज अधोगतीला जातो त्यावेळी राजे लोक आधी बिघडतात, सत्तास्थानी असलेले लोक आधी बिघडतात आणि त्यांचाच आदर्श राजा कालस्य कारणम असं म्हटलेलं आहे. त्यांचाच आदर्श मानणारे इतर जे लोक आहेत ते लोकसुद्धा मग तसेच वागू लागतात आणि ते सगळेच तसे वागायला लागले की भलं काय आणि वाईट काय, बरं काय आणि त्याज्य काय ह्याची लोकांना कल्पना येत नाही आणि उगवती पिढीसुद्धा त्याच पद्धतीने वागू लागते. आणि असं होता होता तो समाज रसातळाला जातो, ते राष्ट्र रसातळाला जातं आणि पुढच्या पिढ्यांच्या कपाळी एकूण हाल अपेष्टा भोगणं एवढंच येतं. आपण जेव्हा या जगात येतो त्यावेळेला एक विचार जरूर करायला पाहिजे की हे जग चिरंतन आहे, हे जग इथंच राहणार आहे. आपण सगळे अशाश्वत आहोत, जग शाश्वत आहे. ही पृथ्वी अशीच राहणार आहे अनंत कालपर्यंत. अनादिकालापासून अनंत कालापर्यंत पृथ्वी ही अशीच राहणार, हे जग असंच राहणार. आपण मात्र काल आलो, आज जाऊ किंवा उद्या जाऊ, पण आपण जाणार एवढं स्मरणात ठेवून ही पृथ्वी आपल्याला जशी मिळाली, हे जग, हा समाज, हे सगळं आपल्याला जसं मिळालं तसंच ते पुढल्या पिढ्यांना मिळावं म्हणून आपण प्रयत्नशील राहायला पाहिजे. आणि तसं प्रयत्नशील जर राहायचं असेल तर जुन्या लोकांनी जे सांगितलं, आर्य चाणक्यांसारख्या थोर विद्वानांनी, विचारवंतांनी जे सांगितलं ते का सांगितलं त्याचा आपण विचार करायला पाहिजे. लोक आजकाल पैशाच्या मागे फार धावतात. आपण इकडे तिकडे बघतो, हे रोज दिसतं, वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून कळतं, इतर ठिकाणच्या अनेक गोष्टीवरून कळतं, नित्यशः आपण त्याचा अनुभवही घेतो. पैसा हा आज आहे, उद्या नाही. ज्यांनी 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी उदंड पैसे मिळवले, गैरमार्गाने अर्थात गैरमार्गाने पैसे उदंड मिळवले, त्यांच्यापाशी आज त्यातलं काय उरलं आहे हे जर आपण आजूबाजूला बघितलं तर लक्षात येतं की लक्ष्मी ही किती चंचल आहे. ती जर सन्मार्गानं आली, दैवी संपत्ती जर लाभली तर ती राहू शकते. आसुरी संपत्ती, गैरमार्गाने मिळवलेला पैसा हा राहू शकत नाही. आणि गैरमार्गाने मिळवलेला पैसा इंद्रिय भोगांकडे तुम्हाला जास्तीत जास्त खेचत असतो. आणि इंद्रिय भोगाकडे तुम्ही वळलात की आयुष्यात इतर चांगल्या गोष्टी होणं हे दुर्घट होऊन बसतं, दुरापास्त होऊन बसतं. सगळ्या साधू संतांनी, सगळ्या विचारवंतांनी हीच गोष्ट वारंवार सांगितलेली आहे. जगात जर गैरमार्गाने वागून भलं झालं असतं तर प्रत्येक ठिकाणची चाकू, सुरी, कात्री ही दुसऱ्याला मारण्यासाठीच उपयोगात आणली असती. सत्कार्यासाठी, चांगल्या गोष्टीसाठी, स्वयंपाकासाठी, कपडे शिवण्यासाठी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी अशा तऱ्हेत या गोष्टींचा उपयोग न करता दुसऱ्याला मारण्यासाठीच केला असता.
माणसांनी स्वतः जगून आनंद मिळवणं हे तर चांगलंच, पण दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणं ही त्याहून मोठी गोष्ट. तुकारामांनी म्हटलेलं आहे की आपण तरला नोहे हे नवल इतरा तारील तोची थोर. जर तुम्हाला मोठेपणा मिळवायचा असेल, शाश्वत सुखाचा मार्ग चोखाळावायचा असेल, तर आपल्याबरोबर आपण दुसऱ्याचं कल्याण पाहिलं पाहिजे. आपल्यासारखा दुसराही कसा सुखी राहील, आनंदी राहील, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि तो जर विचार करायचा झाला तर चाणक्यांनी जे सूत्र सांगितलं ते फार महत्त्वाचं आहे. सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः, अर्थस्य मूलम राज्यम, राज्यम मूलम इंद्रियजया. इंद्रियावर जय मिळवणं, इंद्रियांच्या आहारी न जाणं, आपल्या मनाचा त्या इंद्रियावर ताबा ठेवणं. इंद्रिय ही घोड्यासारखी आहेत, ती रथाला जुंपली पाहिजेत आणि त्याच्यावर मनाच्या सारथ्याच्या आधाराने अंकुश ठेवला पाहिजे. आपल्याला हवं त्या ठिकाणी त्यांना न्यायला पाहिजे. ते जर नेलं तरच आपण सुखी होऊ शकतो, समाधानी होऊ शकतो. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि यासाठी मनावर ताबा कसा ठेवावा, मन भलतीकडे जाऊ नये, ह्यासाठी काय करावं त्याचा विचार केला पाहिजे. काही सद्विचार प्रधान असं वाङ्मय वाचणं, काही चांगले विचार ऐकणं, ते आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करणं, त्याच्यावर काही चिंतन करणं, हा राजमार्ग आहे. आपण सध्या जे काही आजूबाजूला बघतो, काही चित्रपट बघतो, काही इतर गोष्टी बघतो, त्या सगळ्या ठिकाणी इंद्रियजन्य सुखाला जास्त महत्त्व असं एक स्वरूप दिसतं. हे स्वरूप बरोबर नाही. मन जागृत ठेवायला पाहिजे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. सगळ्या सिद्धी तुम्हाला मन जर तुमचं ठीक असेल, योग्य रस्त्यावर असेल, तरच मिळू शकतात. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्ष, असं जे भगवद्गीतेत सांगितलेलं आहे ते तेवढ्यासाठीच आहे की मन ही फार मोठी शक्ती आहे. आणि इंद्रियांना मनाच्या मागून धावायला न देता मनानं इंद्रियांना ताब्यात कसं ठेवता येईल त्याचा विचार करायला पाहिजे. आपलं मनोबल वाढायला पाहिजे आणि ते वाढवण्यासाठी असे चांगले विचार जाणून घेतले पाहिजेत. नुसते जाणून चालणार नाही, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. लहानांना शिकायचं असेल तर त्यांनी मोठ्यांकडे बघून शिकलं पाहिजे, हे खरं. आपण कोणाकडे तरी काहीतरी केव्हा तरी मागत असतो किंवा मागण्याची वेळ पडते. पण जेव्हा परमेश्वराकडे किंवा एखाद्या मोठ्या शक्तीकडे काही मागायची वेळ आली तर खरंच काय मागावं, कसं मागावं असा प्रश्न पडला तर एकदम आपली बुद्धी चालवू नये, जरा पूर्वजांकडे पाहावं. खरंच त्यांनी काय मागितलं हो. कारण काय असतं, मोठ्या माणसांकडे वेळ कमी हो. तुम्हाला फार फापट पसारा सांगता येत नाही. अशी एक गोष्ट पटकन मागायची ज्यात तुमचे सगळे मनोरथ पूर्ण झाले पाहिजेत. बाकीच्या गोष्टी ऐकायला किंवा सांगत बसायला आपल्याला वेळ नाही. त्यासाठी एक अत्यंत आदर्श कथा आपल्याकडे आहे, ती म्हणजे सावित्रीची. अहो, सावित्री राजकन्या, तरीसुद्धा तिनं योग्य वर तिचा जो निवडला तो सत्यवान. तसा तो गरीब होता, तो राजपुत्र होता, पण त्याचं तो राज्यहीन झाला होता. त्याची आईवडील आंधळी आहेत. नारदांनी सावित्रीला सावधही केलं होतं, बाई ग, याचं तसं आयुष्य आता वर्षापेक्षा जास्त नाही. पण तरी सावित्रीनं मनात ठरवलं की हा रूप गुणांनी खरंच माझा पती होण्याला युक्त आहे, अत्यंत उत्तम गुणाचा आहे, मी त्याच्याशी विवाह करणार. आणि मला माझ्या तपश्चर्येची काहीतरी जिद्द आहेच ना, मी त्याला वाचवीन. म्हणून सावित्रीने हट्टाने विवाह केला आणि तपश्चर्या इतकी कठोर केली की यमधर्माला सुद्धा सावित्रीला विचारावं लागलं. अर्थात जसं वर्ष पूर्ण झालं लग्नाचं तसं सत्यवानाची घटका भरली होती आणि त्याला नेण्यासाठी म्हणून यम आला. आता आत्मा तर जीव त्यांनी काढून नेला, यम निघाला पुढे. पण सावित्रीच्या तपश्चर्येमुळे तिला कोणतंच वरदान न देता निघून जावं असं काही यमाला जमेना. त्या तपश्चर्येने यमधर्माला तिनं बांधून ठेवला होता. यम म्हणला, बाई ग, तुला काहीतरी वरदान देणं तुझ्या तपश्चर्येमुळे मला भाग आहे, तेवढं माग की मी निघतो. फक्त एक लक्षात ठेव, तुझ्या नवऱ्याचा जो काळ झाला आहे त्याला मी काही करू शकत नाही, परिस्थिती ती बदलू शकत नाही. नवरा सोडून काहीही माग. आणि अशा वेळेला आता सावित्रीची कथा खरी खोटी हा विषय सोडून द्या, पण मागणं कसं चपखल मागावं त्याचं एक उत्तम उदाहरण पहा. सावित्री म्हणली, ठीक आहे, नवरा नको ना, मग मी असं तुला मागणं मागते यमा, बघ मला काही देता आलं तर. काय की माझ्या सासू सासऱ्यांनी त्यांच्या नातवाच्या डोक्यावरती छत्रचामर लावलेली पाहावीत अशी माझी इच्छा आहे. आणि यम त्याला तथास्तु म्हणाला. अहो, आता मुळात सासू सासऱ्यांनी पाहावीत म्हणजे सासू सासऱ्यांना डोळे आले. नातवाच्या डोक्यावरती म्हणजे आता पुन्हा सावित्रीला मुलगा व्हायला हवा, त्यासाठी सत्यवान पुन्हा आणणं त्याला भागच आलं.
आणि दुसरं छत्रचामर ढाळलेली पाहावीत, म्हणजे गेलेलं राज्य पुन्हा परत मिळालं पाहिजे हेही त्याच्यामध्ये आलं. एका छोट्या मागण्यात यमाकडून सगळी सौख्य सावित्रीनं मागून घेतली. तसे आपले संत सुद्धा परमेश्वराला सांगतात, मी तुझ्या दारात भिकारी म्हणून मागतोय, अत्यंत दीन होऊन दान मागतोय, पण असं त्या नामस्मरणाचं किंवा नामगायनाचं दान मागतोय ज्यामुळे तूच सर्वस्वी माझा अंकित होणार आहेस. मागता भिकारी आलो तुझ्या दारी. मागता भिकारी झालो तुझे द्वारी, मागता भिकारी झालो तुझे द्वारी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज जे भागवत संप्रदायाचा कळस झाले, केवढा अधिकार. रामेश्वर भट्ट म्हणतात, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझा. केवढा अधिकार. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनु मानवी ही दिव्य लोकीच नेली, आणि न त्यागी तातिये दिव्य लोकीच केली. असे तुकाराम महाराज काय म्हणतायत? पांडुरंगाजवळ मागणं मागतात. मागता भिकारी झालो तुझे द्वारी. सत्य करता भीक मागणारे खूप, दौलती करता भीक मागणारे खूप, पोराबाळांच्या करता भीक मागणारे खूप, पण प्रभूच्या प्रेमा करता भीक मागणारा या त्रिभुवनात एखादाच जन्माला येतो. आणि जन्माला येतो तो नुसता येत नाही, अनेकांचे जन्म पावन करून टाकतो. मागता भिकारी झालो तुझे द्वारी, देई मज हरी कृपाद्वान. देई मज हरी हरी, देई मज हरी हरी कृपादान. प्रेम प्रीति नाम उचित करावे, प्रेम प्रीति नाम उचित करावे. देवा काय दे मला. आपण नाम घेतो, नाम घेण्याचे अनेक प्रकार आहेत. एखाद्या वैराचं नाव घेतो, मनामध्ये क्रोध असतो. कुणाचं द्वेषाने घेतो, कुणाचं मत्सराने घेतो, कुणाची नड पडली म्हणून हाक मारतो. पण पांडुरंगा, तुझं या प्रकाराने नड पडली म्हणून सुद्धा तुझं नाव नको. तुझं नाम तोंडाला यावं, तू प्रेमाने यावं. प्रेम प्रीती नाम. मला वाटतं प्रेम आणि प्रीत दोन्ही एकच, पण मुद्दाम एकच अर्थाचे दोन शब्द वापरले. प्रेम प्रीती नाम उचित करावे. मला असं वाटतं प्रेमयुक्त नाम जर मुखातून प्रगट झालं तरच ते उचित नाम आहे. प्रेम प्रीती नाम उचित करावे. आणि माझ्या हृदयात संचार कर. पण कसा? रावणाच्या हृदयात सुद्धा संचार होता, कंसाच्या हृदयात सुद्धा संचार होता, पण माझ्या हृदयात कसा कर? भावे संचरावे, भावे संचरावे हृदया माझी. हृदया हृदया माझी. भावे संचरावे हृदया माझी. प्रेम प्रीती नाम उचित करावे. प्रेम प्रीती नाम उचित करावे. सर्व भावे शरण आलो पांडुरंगा. सर्व भावे शरण आलो पांडुरंगा. कृपाळू तू जगा माझी एक. एखादा मनुष्य अडचणी सापडला म्हणून शरण येतो, सर्व भावे नाही. आता एखाद्याला शरण आल्यानंतर
परिस्थितीजन्य शरण येतो, पण तोच म्हणतो एकदा तावडीतून सुटू दे मग बघतो. इथे तसं नाही. सर्व भावे शरण आलो पांडुरंगा, का कृपाळू तू जगा माझी एक. प्रेम प्रीती नाम उचित करावे, प्रेम प्रीती नाम उचित करावे. तापत्रय माझी तापविनी काया, तापत्रय माझी तापविनी काया. शीतळ व्हावया पाय तुझे. जगामध्ये 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक. त्रिविध तापाची झाली बोळवण. एक संत तरी भेटावे लागतात, किंवा देव तरी भेटावा लागतो. तापत्रय माझी तापविनी काया, तापत्रय माझी तापविनी काया. संबंधी जनवाद पिढीलो परोपरी. संबंधातली जी माणसं असतात ती आपल्याला त्रास देतात, पिडतात. मुलं असू दे, बाळा असू दे, बायको असू दे, नवरा असू दे, सगळे त्रासलेले आहेत. त्राहे 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 सोडवी अनंता. संसार दुःख मूळ. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने. संबंधी जनवाद पिढीलो परोपरी. अंतरलो दुनी तुझसी तेणे. प्रेम प्रीती नाम उचित करावे, प्रेम प्रीती नाम उचित करावे. तुका म्हणे आता तुझा शरणागत, तुका म्हणे आता तुझा शरणागत. करावे सनाथ माय बापा, करावे सनाथ माय बापा. प्रेम प्रीती नाम उचित करावे, प्रेम प्रीती नाम उचित करावे. तुका म्हणे आता तुझा शरणागत, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता तुझा शरणागत. कुणाला तरी शरण जाण्यापेक्षा, कुणाचा तरी दास होण्यापेक्षा पांडुरंगाला शरण जावं. करावे सनाथ, कारण सर्व त्याच्या हातात आहे. सर्व सत्ता एकी आहे तुझपाशी, आणि ठावे आहे देसी मागे न ते. करावे सनाथ माय बापा. प्रेम प्रीती नाम उचित करावे, प्रेम प्रीती नाम उचित करावे. भावे संचरावे, भावे संचरावे, भावे संचरावे हृदया माझी. प्रेम प्रीती नाम उचित करावे, प्रेम प्रीती नाम उचित करावे, उचित करावे.